आयोगाचा गोंधळ, प्रचाराबाबत संभ्रम। मतदानाच्या दिवशीही प्रचाराची मुभा। प्रश्न अनेक, आयोगाचं उत्तर एक। राज्यातील 29 महापालिका निवडणुकीसाठी प्रचाराच्या तोफा अखेर थंडावल्या। मात्र राज्य निवडणूक आयोगानं राजकीय पक्षांसोबतच उमेदवारांना बुचकळ्यात पाडणारा आदेश जारी केलाय। चक्क मतदानाच्या दिवशीही उमेदवारांना घरोघरी जाऊन प्रचार करण्याची मुभा देण्यात आली आहे। या आदेशात नेमकं काय म्हटलंय पाहूया। राजकीय पक्षांचा संध्याकाळी 5:30 वाजता आचारसंहितेनुसार प्रचार संपेल। 15 जानेवारीपर्यंत उमेदवारांना घरोघरी प्रचार करता येईल। पत्रक वाटून प्रचार करता येणार नाही। निवडणूक आयोगाच्या याच निर्णयावर काँग्रेसनं टीकेची झोड उठवली आहे। निवडणूक आयोगाचा निर्णय म्हणजे आचारसंहितेची थट्टा असल्याची टीका काँग्रेसनं केली आहे। तर याच मुद्द्यावरून राज्य निवडणूक आयुक्तांच्या पत्रकार परिषदेत चांगलाच गोंधळ झालाय। नियम जाहीर प्रचारावर नियम। याच प्रश्नावर उत्तर देताना राज्य निवडणूक आयुक्त दिनेश वाघमारे यांनी 2012च्या आदेशाचा दाखला दिलाय। राज्य निवडणूक आयोगाने वितरित केलेल्या आचारसंहितेबाबतच्या पुस्तिकेमध्ये असलेल्या प्रश्नावलीतील प्रश्न क्रमांक 13 वर जाहीर प्रचाराचा कालावधी संपल्यानंतर इलेक्ट्रॉनिक मीडियाद्वारे प्रचारावर बंदी राहील आणि SMS देखील समावेश राहील असे नमूद आहे। तथापि सदर सूचनेमध्ये जाहीर प्रचार बंदीनंतर उमेदवाराने घरोघरी जाऊन प्रचार करणे या संदर्भात कोणतीही स्पष्टता नाही आहे। मतदारांना भेटून तसेच घरोघरी जाऊन प्रचार करू शकतील। लोकसभा, विधानसभा व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका प्रत्येक निवडणुकीत मतदानाच्या 24 तास आधी प्रचार थांबवण्यात येतो। मात्र नगरपालिका निवडणुकीत मतदानाच्या आधी रात्री 10:30 पर्यंत प्रचाराची सूट आणि आता तर थेट मतदानाच्या दिवशीही घरोघरी प्रचाराची मुभा देण्यात आल्यामुळे आयोगाकडून हा नवा पायंडा पाडला जातोय। तर ही पैसे वाटपासाठीची वाट मोकळी करण्याचा पर्याय आहे का, अशीही चर्चा रंगली आहे। मात्र निवडणुकीबाबतच्या नव्या पायंड्यातून प्रचाराबाबत संभ्रम वाढत जाईल आणि या पायंड्यामुळे लोकशाहीचीच हार होईल हे मात्र निश्चित। रुपाली बडवेसह ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही न्यूज, मुंबई।